अगदी गावरान पद्धतीने मस्तपैकी चमचमीत झणझणीत असा शेवगा मसाला बनवायचा। त्यासाठी काय करायचं, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर याचं वाटण करायचं। त्याआधी शेवगाच्या शेंगा गरम पाण्यामध्ये थोडं हळद मीठ टाकून उकळून घ्यायचं। त्यानंतर हे शेंगदाणे, लसूण, मिरचीचा वाटण करायचं। त्यानंतर ना कढाईमध्ये ना कांदा टमाटर तेलामध्ये परतून घ्यायचं। शेंगा सुद्धा आपल्या चांगल्या शिजून निघल्या आहेत। हे शेंगाचं शेवग्याचं पाणी जे आहे ना शिजवलेलं तेच वापरायचं रश्श्यासाठी, खूप छान चव येते मग रश्श्याला। आता कांदा टमाटर चांगलं परतून झालं की याच्यामध्ये हा वाटण केलेला मसाला टाकायचा। याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडा धना पावडर, थोडा गरम मसाला पावडर टाकून एकजीव करून घ्यायचं। चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। मग शिजवलेला शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ते शिजवलेले पाणी टाकून रस्सा वाढवायचा। मग जितकाही तुम्हाला रस्सा आवडेल तितकाच त्या शिजवलेल्या पाण्याचा वापर करून रस्सा वाढवायचा आणि चांगली उकळी येऊन द्यायचं 1-2-3 मिनिटं स्लो गॅसवर। गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत खूप भारी लागतात, चवदार टेस्टी असा हा शेवगा मसाला नक्की एकदा करून बघा। इतका मस्त लागतो आणि बनवायला सुद्धा सोपा आहे। गावरान पद्धतीचा हा शेवगा मसाला खाता क्षणी तुम्हाला याची चव आवडेल, इतका भारी लागतो। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।